नमस्कार मंडळी, मी प्रथमेश रामोगडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या खूप चर्चेचा विषय असलेला तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर त्या योजनेबद्दल आपण आज चर्चा करणार आहे। त्याच्याबद्दल जे नियम निघलेत त्यातल्या त्यात आता महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे की या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर ती नक्की तारीख काय असणार आहे, त्याची प्रोसेस काय असणार आहे ते या व्हिडिओतून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात जी चर्चा सुरू आहे। अशातच माझी लाडकी बहीण या योजनेमधून अल्प उत्पन्न वयोवर्ष 20 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना सरकार प्रति महिना 1,500 रुपये खात्यात जमा करण्याची त्यांनी घोषणा केली। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। सुरुवातीला या योजनेचे नियम काय आहेत, मध्येच सरकारने नियमांमध्ये काही मोठे बदल केले होते, त्यावरती मोठी चर्चा सुरू होती। पण आता महिलांना महाराष्ट्रातला संपूर्ण जो प्रश्न पडला आहे तो म्हणजे की आम्ही प्रोसेस तर केली, आम्ही इकडे तिकडे जाऊन फॉर्म भरले, ऑनलाईन सबमिट केले, पण आता मुद्दा राहतो की पैसे आमच्या खात्यात कधी येणार। तर यावरतीच महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे। तर ती काय घोषणा आहे, कुठल्या तारखेला जमा होणार आहेत, त्याची ट्रायल कधीपासून सुरू होणार आहे हे आपण पाहूया। तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेत ज्या महिलांनी फॉर्म सबमिट केलेत, या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। मग त्या ऑगस्ट महिन्यातली कुठली तारीख नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर नक्कीच तुम्हाला तारीख सांगण्यासाठीच ही व्हिडिओ आहे महत्त्वाची। जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आत्तापर्यंत बऱ्याच महिलांचे फॉर्म सबमिट केले गेले आहेत, त्याच्यावरती ट्रायलही सुरू आहे। 26 जुलैला त्याच्यामधले काही महिलांची जे लिस्ट जाहीर केली जाईल। तर मित्रांनो, जसं की आपण बघतोय भरपूर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। तर 1 ऑगस्टला म्हणजे येत्या 1 ऑगस्टला या महिलांनी ज्यांनी लाभ घेतला आहे त्या लाभार्थ्यांची 1 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर केली जाईल। त्यानंतर ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल। त्यानंतर साधारण 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील सर्व महिलांना ही रक्कम त्यांच्या खात्यात मिळालेली असेल, अशी घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर मित्रांनो, ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तेही आपल्या कमेंटमध्ये जरूर विचारा। तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ज्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेत, जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।